अजित पवार यांचा घात देशाची एव्हिएशन मिनिस्ट्री आणि डीजीसीए मुळेच झालाय. कारण ज्या व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीच्या विमानानं अजित पवारांनी प्रवास केला त्याच कंपनीवर इंटरनॅशनल सेफ्टी स्टँडर्ड नुसार युरोपियन युनियन अर्थात EU न बंदी घातली होती. म्हणजे सुरक्षेच्या कारणावरून युरोपातील देशांमध्ये या व्हीएसआर कंपनीला सेवा देण्यावर बंदी होती. मात्र ज्या कंपनीवर युरोपियन युनियननं बंदी घातली होती, ज्या कंपनीला युरोपियन युनियननं ब्लॅकलिस्टेड केलं होतं, काळ्या यादीमध्ये टाकलं होतं, तीच कंपनी भारतात मात्र व्हीआयपी लोकांना, राजकीय नेत्यांना, सेलिब्रिटींना खासगी विमानं आणि चार्टर प्लेन सेवा पुरवत होती. यात आणखी धक्कादायक बाब म्हणजे आपल्या देशाच्या एव्हिएशन मिनिस्ट्रीसह डीजीसीए म्हणजेच डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनला EU न या कंपनीवर बंदी घातली आहे ही माहिती असताना देखील ते झोपले होते. कारण देशातील सामान्य लोक असोत किंवा व्हीआयपी असोत, कोणीही मेलं काय किंवा जगलं काय या मोदी सरकारला काहीच फरक पडत नाही. मात्र तरीही आपण या सरकारला प्रश्न विचारत राहणार. त्यामुळेच या व्हिडिओमध्ये अजित पवारांचा अपघात झालेल्या विमान कंपनीवरती युरोपियन युनियननं बंदी का घातली होती, याच व्हीएसआर कंपनीची विमानं सेफ नाहीयेत का, जर विमानं सेफ नसतील तर भारतामध्ये ही व्हीएसआर कंपनी कुणाच्या आशीर्वादानं अद्यापही सुरू होती. युरोपियन युनियननं याच व्हीएसआर कंपनीवरील बंदीची माहिती दिल्यानंतरही मोदी सरकार का झोपलं होतं, की अशा कंपन्यांकडून पक्षासाठी देणग्या घेऊन लोकांच्या जीवाशी मोदी सरकारनंच खेळ लावलाय का? या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमधून तुम्हाला मिळतील. त्यामुळेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा. आता सर्वात आधी मी तुम्हाला हे स्पष्ट करतो की अजित पवार ज्या विमानातून प्रवास करत होते त्या व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीवर युरोपियन युनियननं बंदी घातल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रानं दिलंय. आणि याच टाइम्स ऑफ इंडियाचा आधार घेत द वायरनं देखील ही बातमी दिली आहे. यामध्ये काय म्हटलंय तर अजित पवार अपघातावेळी ज्या विमानातून प्रवास करत होते ते विमान ऑपरेट करणाऱ्या व्हीएसआर कंपनीचे इंटरनॅशनल सेफ्टी स्टँडर्ड्स म्हणजेच आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानकं अत्यंत सुमार दर्जाची होती. आणि हेच 2023 साली याच व्हीएसआर कंपनीच्या लिअरजेट 45 विमानाचा मुंबई विमानतळावर अपघात झाला तेव्हा स्पष्ट झालं होतं. म्हणजे दिल्ली स्थित व्हीएसआर कंपनीच्या याच प्रकारच्या लिअरजेट 45 विमानाचा 14 सप्टेंबर 2023 रोजी देखील अपघात झाला होता. त्यावेळी विशाखापट्टणम वरून येणारं विमान मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाऊस आणि कमी दृश्यमानतेमुळे क्रॅश झालं होतं. क्रॅश झाल्यावर या विमानाला भीषण आग लागली. मात्र पाऊस असल्यानं ही आग लवकर विझली, त्यामुळे जीवितहानी टळली होती. पण या विमान अपघातात 8 जण गंभीर जखमी झाले होते. आता इथे एक गोष्ट नीट लक्षात घ्या की मुंबईत घडलेल्या याच व्हीएसआर कंपनीच्या विमान अपघाताची दखल तिकडे युरोपियन युनियननं घेतली होती आणि युरोपातील देशांमध्ये या व्हीएसआर कंपनीवर बंदी घातली. ESA अर्थात युरोपियन युनियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सीच्या अहवालानुसार व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीला लेव्हल 1 या सर्वात गंभीर श्रेणीतील सुरक्षा त्रुटीच्या यादीत टाकण्यात आलं होतं. हवाई वाहतूक क्षेत्रामध्ये लेव्हल 1 चा अर्थ असा होतो की संबंधित कंपनीकडे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत कोणतीही ठोस शाश्वती नाही आणि ती कंपनी तपासातही सहकार्य करत नाही. म्हणजे मुंबई विमानतळावर 2023 साली झालेल्या याच कंपनीच्या विमानाच्या अपघाताची तांत्रिक माहिती युरोपियन युनियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सीनं वारंवार मागूनही या कंपनीनं ती पुरवली नाही. ऑक्टोबर 2023 ते नोव्हेंबर 2024 या कालावधीमध्ये युरोपियन युनियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सीनं या कंपनीला ही माहिती पाठवण्यासाठी 5 वेळा स्मरणपत्र देखील पाठवलं होतं. तरीही कंपनीनं विमान अपघाताचा अंतर्गत चौकशी अहवाल देण्यास नकार दिला आणि इंटरनॅशनल सेफ्टी स्टँडर्डकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं. त्यामुळेच या व्हीएसआर कंपनीचा थर्ड कंट्री ऑपरेटर म्हणजेच TCO परवाना निलंबित करून युरोपियन युनियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सीनं या कंपनीला ब्लॅकलिस्टेड केलं होतं. अगदी युरोपियन हवाई क्षेत्रामध्ये या कंपनीच्या विमानाच्या उड्डाणांवर पूर्णपणे बंदी घातली होती. मात्र सर्वात खळबळजनक बाब म्हणजे युरोपियन युनियननं या बंदीच्या आदेशाची प्रत भारताच्या डीजीसीएला पाठवली असतानाही, मोदी सरकारच्या एव्हिएशन मिनिस्ट्रीला याबाबतची माहिती दिलेली असतानाही आंतरराष्ट्रीय स्तरावर जी विमान कंपनी धोकादायक ठरवण्यात आली होती त्याच कंपनीवर भारतात मात्र कोणतीच कारवाई झाली नाही. उलट मोदी सरकारची हद्द म्हणजे
याच कंपनीच्या 2023 साली झालेल्या विमान अपघाताची अद्यापही चौकशी सुरू आहे. म्हणजे तब्बल 3 वर्ष चौकशी सुरू आहे. 3 वर्ष लागतात चौकशीला. मग इथे एक शंका उपस्थित केली जाते, ती म्हणजे मोदी सरकार याच व्हीएसआर कंपनीची 3 वर्ष खरंच चौकशी करत होतं, की या चौकशीच्या आडून अशाच कंपन्यांकडून पक्षासाठी देणग्या जमा करत होतं. कारण या सरकारची हीच तर खासियत आहे की ज्यांच्या ज्यांच्या मागे चौकशा लागतील त्यांच्याकडून पार्टीसाठी चंदा घेऊन प्रकरण रफादफा करायची किंवा नावापुरती चौकशी सुरू ठेवायची. मग या प्रकरणातही असंच काही सुरू होतं का? याचं उत्तर मोदी सरकार जनतेला देईल का? बरं, सध्या देशाचे एव्हिएशन मिनिस्टर कोण आहेत? तर के राममोहन नायडू आणि मुरलीधर मोहोळ. पण या के राममोहन नायडू आणि मुरलीधर मोहोळ यांना व्हीएसआर कंपनीवर एका वर्षांपूर्वीच युरोपियन युनियननं बंदी घातली आहे, हे माहिती तरी आहे का? आता हे खातं तर त्यांच्याच अखत्यारीत आहे ना. पण कसं माहिती असणार? कारण मुरलीधर मोहोळ हे बसलेत केंद्रीय मंत्रिपदावर आणि त्यांचा जीव अजूनही अडकलाय पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत. म्हणजे केंद्रीय मंत्री झाल्यावर देखील ही व्यक्ती अजूनही नगरसेवक आणि महापौर असल्यासारखीच पुण्यामध्ये अडकली आहे. त्यामुळेच एव्हिएशन मिनिस्ट्रीमध्ये काय चाललंय याची कल्पना या कर्मदरिद्री मंत्र्याला कशी असणार? हे तर सोडाच, पण मागच्या वर्षी जून महिन्यामध्ये गुजरातच्या अहमदाबादमध्ये AI-171 प्रवासी विमानाचा भीषण अपघात झाला होता. ज्या अपघातामध्ये 260हून अधिक लोक मारले गेले. मात्र या अपघाताला 8 महिने उलटून गेले तरी हा अपघात नेमका कशामुळे झाला हे देशातील लोकांना अजूनही नीटसं माहिती देखील नाही. अजूनही या विमानाच्या अपघाताच्या चौकशीचा कोणताच ठोस अहवाल आलेला नाही, किंबहुना येणारही नाही. इतकंच काय तर 8 डिसेंबर 2021 रोजी देशाच्या लष्कराचे सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता. त्या अपघाताच्या तब्बल 3 वर्षांनंतर रिपोर्ट आला आणि ह्युमन एररमुळे अपघात झाल्याचं सांगून प्रकरण संपवून टाकलं. हे कमीच की काय, म्हणून केदारनाथ वैष्णवदेवी यात्रेवेळी भाविकांच्या हेलिकॉप्टरच्या अपघाताच्या घटना आपण वारंवार ऐकत असतो. गेल्या वर्षी तर केदारनाथमध्ये एकाच महिन्यात 3 हेलिकॉप्टरच्या अपघाताच्या घटना घडल्या होत्या. म्हणजे या कंपन्या हवाई वाहतूक नियमांचं उल्लंघन करतायत, सेफ्टी स्टँडर्डना फाट्यावर मारतायत आणि प्रवाशांच्या जीवाशी खेळ करतायत हे स्पष्ट दिसतंय. मग एव्हिएशन मिनिस्ट्री आणि डीजीसीए करतं तरी काय? कुणाच्या आशीर्वादानं या विमान आणि हेलिकॉप्टर प्रोव्हायडर कंपन्या अशा प्रकारे लोकांच्या जीवाशी खेळ करण्याची हिंमत करतायत? मोदी सरकार यावर तातडीची ऍक्शन का घेत नाही? की सरकारच मेलेल्यांच्या डोक्यावरचं लोणी खाण्यामध्ये व्यस्त आहे? असे अनेक प्रश्न देशातील जनतेच्या मनामध्ये घर करून आहेत. त्यात आता याच एव्हिएशन मिनिस्ट्री आणि डीजीसीएच्या हलगर्जीपणामुळे, नाकर्तेपणामुळे महाराष्ट्राच्या उमद्या आणि कर्तृत्ववान नेत्याचा अर्थात अजितदादांचा घात झालाय. म्हणजे ज्या व्हीएसआर कंपनीला आंतरराष्ट्रीय पातळीवरती धोकादायक ठरवण्यात आलं होतं, ब्लॅकलिस्टेड करण्यात आलं होतं, त्याच कंपनीच्या विमानांना महाराष्ट्रातील अतिमहत्वाच्या व्यक्तीच्या म्हणजेच उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या प्रवासासाठी परवानगी दिलीच कशी गेली? तिकडे युरोपातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी युरोपियन युनियननं याच व्हीएसआर कंपनीवर बंदी घातली आहे. मात्र इकडे मोदी सरकार, एव्हिएशन मिनिस्ट्री, डीजीसीए काय करतंय तर व्हीएसआर कंपनीच्या विमानाचा एक अपघात झालेला असतानाही याच कंपनीला अनेक व्हीआयपी हाय प्रोफाईल लोकांच्या प्रवासासाठी परवानग्या देत आहे. त्यामुळेच मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हटलं की याच एव्हिएशन मिनिस्ट्री आणि डीजीसीएच्या हलगर्जीपणामुळे, नाकर्तेपणामुळे आणि गांभीर्य शून्यतेमुळेच आज महाराष्ट्रानं, आपण सर्वांनी अजितदादांसारखा नेता गमावला. या संपूर्ण विषयावरती तुमची काय मतं आहेत ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.